बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवणार आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,37,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे। आज एक मोठी आणि महत्त्वाची बातमी दाखवणार आहे। वेळ रात्रीची 2:45 वाजण्याची। उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या ठिकाणी घटना घडली, रात्री अख्खं गाव जागं आणि नेमकं दहशत कोणी माजवली, नेमकं काय घडलं, अख्खी रात्र गावकऱ्यांनी जागून काढली। परिसर कोणता आहे आणि काय घटना घडली होती, त्या घटनेचा माझ्याकडे व्हिडिओ आहे। सुरुवातीला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार, मात्र ज्या ठिकाणी काय दिसलं त्याच ठिकाणी मी पोहोचलोय। आता व्हिडिओ नेमकं बघूया आपण, काय आहे व्हिडिओ आणि कशाचा व्हिडिओ आहे। थेट आपण आमच्याकडे व्हिडिओ पोहोचलेला आहे, व्हिडिओ बघू आणि ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी मी पोहोचलेलो आहे। आता नेमकं काय आहे तुम्हीच बघा आता थेट। थांबा की कुठे गेला रे? 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 बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला, हा व्हिडिओ वाघाचा आहे आणि खरा व्हिडिओ आहे। ज्या ठिकाणी वाघ दिसला लोकांना त्याच ठिकाणी मी आहे। भूम तालुक्यातलं हे सुकटा गाव आहे। सुकटा परिसरामध्ये इथं तलाव आहे आणि याच तलावामध्ये पाणी पिण्यासाठी रात्री वाघ या परिसरामध्ये फिरत असल्याचं नागरिकांना दिसलेलं आहे। त्याचा एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे। मात्र घटना काय घडलेली आहे, खरं काय खोटं काय, ज्या ठिकाणी हा जो वाघ दिसलाय ते लोकेशन हेच आहे आणि इथून इकडं वाघ गेला असं इथं पण काही लोकांनी आत्ता सांगितलेलं आहे मला। इथं ह्याच ठिकाणाहून आतमध्ये प्रवेश केला आणि इकडं पलीकडे जो आहे तो तलाव आहे आणि पाणी आहे। इथून जाण्यासाठी वर वाघाचे ठसे पण दिसतात त्या ठिकाणी। इथून आपण बघू शकता वरून, आता मी दाखवणार आहे तुम्हाला। बघूया नेमकं काय प्रकरण, कसं होतं वाघामुळे, नेमकं लोक जे आहेत परिसरामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही, मात्र वाघ दिसल्यामुळं परिसरामध्ये अख्खे रात्र लोकांनी जागरण केलं। हातामध्ये बॅटऱ्या, काट्या आणि परिसरात चर्चा। याच ठिकाणी इथं बघा, इकडं हा तलाव आहे आणि तिथं पंजे दिसतात, मात्र ते वाघाचेच आहेत कशाचे माहिती नाही, पण दिसतात असं वरून पाहिल्यानंतर। आता खात्री लायक जी वृत्त आहे ते नेमकं आता ते अधिकृत वन विभागाचे अधिकारी सांगू शकतात, पण खरं काय आहे, चर्चा काय बघूया आपण। मी ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्याच ठिकाणी आलेलो आहे। मी आता इथं त्या सुकटा गावात सुद्धा जाणार आहे, आतमध्ये जाणार आहे। नेमकं खरं काय घडलेलं आहे, लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात, काय मत आहे, चर्चा काय होती, बघूया आपण थेट। इकडं तलाव आहे, इकडं गाव सुकटा पुढं आहे। कुठं चालला, काय नाव तुमचं? थांबा सुरेश कावळे। बरोबर, कुठं चाललं इकडं? आता मी इटला चाललो। बरं, काय गाव कोणतं तुमचं? आमचं गाव चांदवड आहे। बरं, रात्री मी साधारण 1:30-2च्या आसपास जात असताना तिथं गर्दी होती आणि नेमकं लोक पूर्ण घाबरलेले होते। इथंच गर्दी होती ह्याच ठिकाणी? या ठिकाणी कारण वाघोबाचं आमच्या मित्र आहेत बँडवाले, त्यांनी शूटिंग काढली वाघोबाची। ते कुणी काढलेली शूटिंग आहे ते? तर आम्हाला पण असं ग्रुपवर टाकली ना, आमचा ग्रुप आहे इटचा, त्यांनी बघितलं की वाघोबाचं आहे। नंतर आम्ही थांबलो, तर पण काय सगळं माझे पाहुणेच ना सुट्ट्यामध्ये, सगळं त्यांना बोलवलं, म्हणलं आम्हाला लांब जायचं, म्हणलं घर चढायचं आहे, आडवं आलं तर काय करावं। ते म्हणले तुम्ही रातभर थांब, म्हणले मुक्कामाला इथं। माझं एकच म्हणणं आहे शासनाला की वन विभाग आणि आपलं काळजी करून त्याला पकडावं। वाघ असा कुठं पकडता येत असतो का? त्याला तर त्याची प्रक्रिया असते ना। मग शासन करील ना प्रक्रिया, त्यांची ते यंत्रणा आणून काही त्यांचे ते बंदोबस्त करतील। आमची एकच मागणी की रात्र जागून काढली का लोकांनी? रात्र जागून काढली, रात्रभर मी जागत, आम्ही 3 वाजेपर्यंत काट्या कुऱ्हाड घेऊन लोक सगळे जागे। शेतकरी काय आमच्या पाहुण्याचं शेत इथं काकडे कंपनी, ती म्हणले त्यांची जनावर गोटा आहे, त्यांनी पण रात्र जागून काढली। बघा खरी घटना काय आहे, आपण गावात सुद्धा जाणार आहेत। गावात जो आपण नेमकं सुकटा गाव किती लांब आहे इथून? 1 किलोमीटर गाव आहे म्हणे ते सुकटा। त्या गावात जो आपण
आणि खरी परिस्थिती काय, इथं लोक जमले होते, नेमकं काय घडलं, आपण त्या गावात जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. विषय कोणतेही असो, आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3,37,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, वेगळ्याच विषयात हात घालून मी तुम्हाला दररोज एक वेगळे विषय दाखवणार आहे. बघूया आपण इथं कुठून आले, ते काय बोलतात का, कुठून आले? सुकट्याचे जाऊ का तुम्ही? अरे वा, सोन्यान टोळ झालं. मग कुठं निघालो घेऊन? आता बाजारात चाललंय साहेब. रात्री कुठं होता? रात्री घरी झोपलेलो होतो, आम्हाला सकाळी समजले वाघाचं. कुठं होता म्हणून वाघ? इथं पुलावरच होता म्हणते ती. खरं आहे का? पण हीच आहे का? खरं आहे का? ही काय हीच पुला इथून खाली उतारला. इथून येताना आमचं चोरग होतं गाडीवर. कुणाचं? काय करते पोरगं तुमचं? मशीन चालू होते कशाची? ते आपली पोकलेन. हम्म. हो, ही काय तिथं होतं ते आणि इथं होतं हे. इथून गेला म्हणलं. इथून ताणलं, इथून ताणलं आणि पोरं पुन्हा माघारी गेली. इथं शिरला पण ती वाघ होता, गिफ्ट्या नव्हता. फोटो आहे ना मोबाईल. फोटो मोबाईल मध्ये फोटो आहे, पण त्याच्यापासून धोकाच वाटत वाघ. कसं काय? का बरं? काय कोणाला काय हल्ला बिल्ला काय झाला का? कोणाला काय हल्ला बिल्ला झाला म्हणायची काय गरज आहे? काय फाडली देवळाली. कुठं? देवळाली मध्ये कधी? कालच हा. ती देवळालीच मशीन चालू होते ना. हो, आणि इराच्या वाडीला बी अपघात झाला ना मागली. काय झालं? त्या फौजीच्या पोराला फाडलं ना त्याने गिफ्ट्याने. त्याच्यामुळे भीती वाटते. त्याचं काय करावं आता? शासनाने जर त्याचा काय हे केलं तरच बरं आहे, नाही तर काय राहणार मळात कोण गाठी पाड्या. लोक भेटतील का आम्हाला गावात गेलं? लय स्टँडवरच लय यायचं, लय जमाव आहे तिथे बसल्याला. ही चर्चा चालू आहे सगळ्याच्या, वाघाची चर्चा. वाघाची चर्चा. आता काय त्याला त्यांनी डोळे आहे का रानात गाठलं आणि मग फाडल्यावर काय करावं? मला सांगा, वाघ जर जंगलात राहिला तर काय अडचण आहे का? जंगलात राहिल्यावर आम्हाला काय अडचण नाही, पण हे असं फिरतंय त्याच्यामुळं रानामाळात शेतकरी आहेत इथं. त्यात आता सुग्या चालू व्हायला लागल्या, मग जवाऱ्याचं फडची फडदी दिपड आल्यात. भीती वाटते हो, बाया माणसं राहणार त्यात. आता ही शासनाने त्याचं काय इलीबाट लावली तर बरे आहे, नाही तर काय त्याचं काय करावं त्याचं पुन्हा, असं नाही का? बघा, वाघ दिसला, लोकांनी त्याचा व्हिडिओ केला, व्हिडिओ व्हायरल झाला. नेमकं ज्या ठिकाणी वाघ होता, ज्या ठिकाणी तो व्हिडिओ झालेला आहे, तेच ठिकाण आहे. याच पुलावर वाघ दिसला आणि लोकांनी त्याचा व्हिडिओ केला. अख्खं गाव, सुकटा गाव भूम तालुक्यातलं परिसर आहे, परिसरातले गावातले लोक असतील, या ठिकाणी रात्री 1:15 वाजता इथं पोचले. गर्दी झाली होती या ठिकाणी. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला वाघाचा. आता लोक काय म्हणतात, आतमध्ये जाऊ आपण गावामध्ये आणि थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. परत सांगतो, मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवणार आहे. आपण थेट गावात जाऊया आपण, चला. भीती वाटण्यासाठी. अरे सचिन, भीती वाटायचंच काम आहे. इथं तलाव आहे, इथं तलावाच्या कुठं आहे रे ते? म्हणून तर वाघ आला इकडं. म्हणून तर या ठिकाणी वाघ आला. तलाव आहे ना इथे. तलावामुळे आला पाणी प्यायला. तलावात आला होता. कुठं हा स्पॉट आहे? कुठं? बघितला का? व्हिडिओ काय कुठला दुसरीकडचा असं व्हिडिओ पण क्लिअर नाही दादा. कोट्स त्यांनी टाकलेला दुसऱ्याने, म्हणजे मला ठीक आहे. कट हीच पुल आहे, ठीक आहे. तिथं शिरला दिसत नाही ते आतमध्ये घ्या. असं वन विभागाचं कोणी आलं? कोण नाही आलं. ड्रोन कॅमेरा लावला होता. नव्हतं लावला. आता इथून किती गाव आहे? तुमचं गाव किती लांब आहे? किती वाजता गेलं नाही काय? रात्री 12 वाजता. हां, बघितलं कोणी? त्या लोकांनी
आजी कुठे फिरायला लागला असलं 12 घेऊन इकडं हा ते वाघ आला म्हणे इकडं तुम्ही इकडे कशाला फिरायला लागला एकटंच वाघ आलता म्हणे की इथं नाही लावून होती कधी आता अहो पण रात्री आलता म्हणे की अहो काय म्हणला तुमचं नाही तुम्ही नाही ती मामा काय म्हणला की तुम्ही तिकडं तुम्ही जाऊ तुम्ही आधी ती इकडे मामा आहे काय म्हणलं मामा इकडं तुमचा आवाज आला इकडे इकडे ह्या भागात आहे ना वाघाचे जनावरांचे वन विभागाने बघून गेले सकाळी पुढे बी आहेत पुढे येत आहे 100 मीटर आणखी जिथे ओले बांधापर्यंत काय झालंय प्रकाश भाऊच्या ज्वारीपासून कडाने गेला पुलापासून खाली लेफ्ट साईड पाण्यातून आलं पाण्यात आले त्या कोपऱ्यावरून उतरला ना त्या पाण्याचा त्याला रस्ता होता ना पोरं वर दरल्यामुळे इथून आला कन्फर्मेशन आहे या अशी जनावर स्टेशन कारण त्या पुलापासून आत घुसलं का त्याला दुसरीकडून रस्ताच नाही ठशाला सुद्धा आहे का आपल्याकडे कन्फर्म करायचं असलं तर बरोबर ते नाही ते जनावर चिखलामुळे काय दिसतंय त्याचे मोठाले दिसतं चिखला चिखलात पाय फसलेत म्हणून तुम्हाला वाटतं क्लिअर बघायला ना ते मोठं दिसतं तुमच्याकडे दिसतं नाही पुढं आहेत नाही ते चिखल जास्त असलं पाय फाटल्यामुळे मोठे जनावरचं मागे वेगळं असते ही 4 ऐका की 4 बोट 1 2 3 4 ही जी ही असते बाबा ही साईज नाही ही साईज हा नाही ही साईज व्हिडिओ मध्ये सर डबल पायावर पाय पडले ते म्हणत होते 3 वर्षाचा आहे कोण म्हणते ते वन विभागावर रेस्क्यूवाले ते म्हणले 3 वर्षाचा कारण त्या अभयारण्यात जी पळून आलेले होते का हे कुत्र्याचे त्याचं ते 2 पिल्ले हे इकडे गेल्यावर कुत्र्याचे म्हणा हे ना पाय पडलं का हे डबल दिसत असतं मोठा तिकडे गेलो त्यावेळेस वडेने तिथं गेला चूक आपली कोणती झाली नाही सगळे इथं बसलोच जातो ही बघ काय उपयोग करू शकत ना रेस्क्यू टीम मध्ये येत नव्हती हे नंबर एकटाच आहे बोमलाच होती इकडे पाण्याकडे पण पलीकडे लावून थोडी सोय त्या पुलावरून खाली उतरला आणि पुलावरून खाली उतरल्यानंतर असंच पाण्यामधून
असा बाहेर निघला आणि सरळ इकडे गेला पुढे. बघा सुकटा गावाच्या बाजूला गावाला लागून हा तलाव आहे माझ्या पाठीमागं. आणि इथं ज्या ठिकाणी रात्री वाघ दिसला त्या वाघाचा जो व्हिडिओ केला त्या लोकांनी, मी गावात जाणार आहे, नेमकं काय खरी घटना काय आहे, कशी परिस्थिती होती रात्री निर्माण झालेली मी तुम्हाला दाखवतोय. मात्र हा तलाव आहे, याच तलावामध्ये पाणी पिण्यासाठी वाघ इथं आला होता रात्री. खरी घटना आहे, व्हिडिओसुद्धा दाखवला मी तुम्हाला. मात्र गावात जाण्याच्या पूर्वी नेमकं त्याचे पंजे कसे असतात वाघाचे, तिकडून आतमध्ये त्या पुलावरून वाघानं आतमध्ये प्रवेश केला उजव्या बाजूला आणि इकडून पाण्यातून आतमध्ये हे जे दिसत नाही, जवळ घ्या कॅमेरा, इथं बघा हेच वाघाचे पंजे आहेत तिथं, तसे दिसतात वाघाच्या पायाचे. आणि इथूनच रात्री हे बघा इकडे दाखवा, हे पाण्याचा इकडं पाण्याचा तलाव दाखवा, जवळ घ्या कॅमेरा. हे बघा हे पंजे जे आहेत ना, हे वाघाचे पंजे आहेत. हे बघा थेट आम्ही फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांना 0 ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे आज मी. बघा हेच पंजे आहेत वाघाचे. आणि 19 डिसेंबरपासून वाघ हा या डोंगर भागात फिरतो, जिल्ह्यात फिरतो. पलीकडे बार्शी या भागात सुद्धा गेला होता. मात्र रात्री नागरिक या परिसरामध्ये भयभीत झालेले होते. अख्खं गाव या वाघाच्या दहशतीखाली होतं रात्री. आणि या तलावामध्ये इथं इकडून वाघ इकडे गेल्यामुळे परिसरात चर्चा झाली. नागरिक आहेत माझ्यासोबत. रात्री होता तुम्ही इथं? आम्ही नव्हतो इथे रात्री. बरं, कुठं होता मग? घरी होतो. बरं, मग घरी होतो. घरी काय नाव आहे तुमचं? माझं नाव आमिर शेख. बरं, काय करता तुम्ही? मी भवनवाडीचा आहे. माझं चिकनचं शॉप आहे मग सुकट्यामध्ये. काय माहिती मिळाली का नाही तुम्हाला? माहिती रात्री अशी मिळाली की रात्री व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ते तुम्ही बघितलं ते मी ठिकाणी? स्वतः पाहिला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सत्य परिस्थिती काय ती जाणून घेण्यासाठी आम्ही सुकट्याला आलो सकाळी. सुकटा हा आमचे 4 गावची ग्रुप ग्रामपंचायत आहे. सुकटा, भवनवाडी, पाडोळे आणि डुक्करवाडीचा हा 4 गावांचा हा स्पॉट आहे. हॉटस्पॉट म्हणू शकता या 4 गावचा. आणि इथं आल्यानंतर ज्यावेळेस लोकांकडून आमचे पोलीस पाटील आहेत अमोल म्हणून, यांच्याकडून मी सकाळी माहिती घेतली. ते म्हणले 100% खरं आहे, आपल्याच सुकट्याच्या पुलावरती तो वाघ दिसला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला तो खरा आहे म्हणला. नंतर मग गावातले मंडळी आणि वन विभागाचे जे अधिकारी होते ते सुकट्यामध्ये आल्यानंतर त्यांनी ही जी आपण आता ठसे पाहतोय ह्या ठशांचे आणि तो जिथं जिथं त्यानं पलायन केलंय ह्या सगळ्यांची त्यांनी शहानिशा करून पाहणी केली. काय म्हणले मग ते? पाहणी केल्यानंतर त्यांच्याकडून असं समजलं की हा जो आहे हा नर आहे आणि नर हा कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा नर आहे आणि हा वाघच आहे. एवढी माहिती त्यांच्याकडून, मला जेवढी माहिती मी तुम्हाला तुमच्या समोर बोलले ते? माझ्या समोर नाही. आता माझ्या गावचे नागरिक आहेत ना. हो, काय तुम्ही काय करता? काय नाव तुमचं? माझं नाव अमोल उद्धव वाटोले, मी पोलीस पाटील आहे सुकट्याचा. बरं, काय घटना घडली ती? घटना रात्री 12 वाजता व्हिडिओ आम्हाला पडला. व्हॉट्सअपला व्हिडिओ पडल्यावर आम्ही घटनास्थळी आलो. घटनास्थळी 10-15 जण आल्यावर आम्ही इथं पाहणी केली पुलापाशी, पण आम्हाला तिथं काय दिसलं नाही. मग 10-20 जण आम्ही गोळा झाल्यावर ही सगळी पावलं ही बघितल्यावर आम्हाला तिथं डोळं चमकल्यावर आम्ही बॅटरी घेऊन तिकडे गेलो, पण वाघ पुढे गेलेला होता. मग आम्ही रेस्क्यू टीमला रात्री फोन लावले होते, सगळे केलते, पण ती कुणी काय प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही. मग सकाळी आल्यावर आम्हाला फोन केला त्यांनी. मग आम्ही इथं ऑन द स्पॉट आल्यावर त्यांनी म्हणले वाघाचंच आहे, ही 2-3 वर्षाचा आहे आणि ह्याची दिशा इकडं मात्रेवाडीकडल्या साईडला चाललेली आहे. मग पाडोळीमधनं आम्हाला एक जणाचा फोन आला, आम्ही पाडोळीकडे त्यांना रेस्क्यू टीमनं आम्ही पाठवलेला आहे. अच्छा, हे वाघच आहे, 2-3 वर्षाचा आहे. मग गावातल्या लोकांचं कसं दहशत होती? दहशत, गावाचे लोक रातभर जागे, इथं एकदम दहशतीचं वातावरण आहे. कारण शेतकरी वर्ग आहे इथला, त्याच्यामुळं सगळ्यांचे जनावर किंवा दाऱ्यावर लाईट ही संध्याकाळचीच आहे, दाऱ्यावर ही सगळी जण असल्यामुळं ही एकदम दहशतीचं वातावरण झालेली सर. अच्छा, आणि ही गेल्या 1-1.5 महिन्यापासून आहे वातावरण. मग आता काय करायला पाहिजे असं वाटतं? हे आमच्या आणि रेस्क्यू टीमनं ही जास्तीत जास्त प्रयत्न करून पकडावा अशी नुकसान अपेक्षा. किती झालं या भागामध्ये? नुकसान अतिप्रमाणात झाले. नुकसान म्हणजे असं जनावराचं ह्याचं नाही झालेलं, पण काय भागात झालेलं आहे, आमच्या भागात झालं नाही. पण हितनं पुढे जर माणसांवर कोणावर जर काय हितनं पुढे झालं तर म्हणजे असं शक्यता सांगताच येत नाही सर. हो, काय म्हणले तुम्ही? काय नाव तुमचं? माझा अविनाश चंद्रकांत वाळके. बरं, कशी होती परिस्थिती रात्री? रात्री मी 11:15 वाजता बरोबर इथल्या सुकटा बस स्टॉपवरच होतो. ज्या टायमाला मी आमचे एक मित्र होतो विलास भाऊ मुळक म्हणून, आम्ही बाहेरून आलेलो होतो, टू व्हीलरवरच आलेलो होतो. जेव्हा आम्ही स्टँडवरून घरी गेलो, घरी जाऊन गाडी वगैरे लावली की लगेच मित्राचा मेसेज पडला की असं असं आपल्या पुलावरती वाघ आलेला आहे. मग लगेच आम्ही गाडी लावली होती
आणि लगेच रिटर्न गाडी वळवली. नंतर बस स्टॉपवर आलो. मग भरपूर मुलांना मेसेज पडला मित्रांना. मग ते काय कोण आलं नाही तर रात्री आम्ही 2-3 जण बॅटरी घेऊन आलो आणि ज्या पॉईंटहून वाघ गेलाय आम्हाला माहित नव्हतं, पण व्हिडिओ पडला होता आम्हाला. व्हिडिओ पडला म्हणून तिथनं आम्ही बघितलं तिथं, पण तिथं काय नव्हतं. मग बॅटरी वगैरे सगळीकडं लावायला चालू केलं, पण काहीच नव्हतं. पुन्हा टू व्हीलरवर अजून बस स्टॉपवर माघारी आलो. रात्री 12:15 वाजता बरोबर आम्ही बस स्टॉपवर. गावात रात्रभर गाव जागच होतं का? जागेच होते सगळे लोक, भीतीचं वातावरण आहे. होय. रात्रपासून जागच. काय नाव तुमचं? मी विजय शिवाजी भडके. काय करता आपण? काय नाही, मी शेतीच करतो म्हणायचं. बरं. कशी परिस्थिती होती रात्री? काय नेमकं घडलं? तर जिथून वाघ गेला तिथंच उभारलो आपण. हे काय झालं रात्री, रावळेश्वर बँच म्हणून आहे रावळस गावचा. इकडे सुपर त्यांची भूमच्या पलीकडे कुठतरी ही जेवण करून त्यांना उशीर झाला यायला. त्यांना पुलाच्या मागं दिसला, पण त्यांना ते व्हिडिओ काढायला सुचलं नाही. जवळजवळ आल्यावर त्यांनी व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढल्यानंतर त्यांनी आमच्या गावातले संबंधित मित्र कंपनी असल्यामुळं त्यांनी लगेच ते बोलून घेऊन फोनवर सांगितलं. पुन्हा स्टँडवर बोलून घेतले लोक आणि त्यांना सांगितलं, व्हिडिओ दाखवला, ही वाघ असा आहे. मग पुन्हा सगळीकडे सोशल मीडियावर गेल्यावर सगळा व्हिडिओ, सगळी लोक जमा झाली, तिथे गेली. पुन्हा हितनं ठसं बघत अशी जवळजवळ 100-150 लोक होती. रात्रभर भीतीचं वातावरण, बॅटऱ्या काट्या घेऊन रात्रभर जागी लोक. पण वन विभागाला संपर्क केला, मी नव्हतं केला, पण बाकीच्यांनी केलता. तर पोलीस पाटलांनी केलता, बाकीच्या काहींनी केलता, नागरिकांनी. तर त्यांनी काय प्रतिसाद दिला नाही. सकाळी जर येऊन रात्रीच आले असते. पण रात्री वाघ पकडता येत नाही. आता ते आपल्याला माहित नाही, वन विभागालाच माहिती वाघ पकडता येतोय, रात्री नाही. पण मला फक्त आता इथं एकच म्हणायचं आहे की वन विभागाने ह्याची काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. पकडणं जरी नाही आला तरी त्याला त्याच्या हुसकावून त्याच्या भागात पोहोचण्याचं काम वन विभागाने केलं पाहिजे. जर असं चालू राहिलं तर आता काय होतंय, ज्वारी भिजण्याचे काम चालू आहेत रात्रीचे, आणि रात्रीची लाईट आहे इथं. विशेष म्हणजे रात्रीचाच हप्ता आहे लाईटीचा. मग लोक आता रात्री दारावर जाईनात. आणि आता काही दिवसांनी ज्वारी काढायला सुरुवात होईल. पुन्हा रातच्याला काढायची कशी, दिवसाची काढायची कशी. ह्याच्या अगोदर बी मात्रवाडीला ह्याच वाघाने हल्ला केला 1 महिन्याखाली, आणि ह्याच रस्त्याने गेलता आणि ह्याच रस्त्याने माघारी बी. अच्छा. बघा, इथं ज्या ठिकाणी रात्री घटना घडली, वाघ ज्या ठिकाणी दिसला, हाच तलावाचा परिसर आहे. सुकटा गावातला जवळचा लागणारा तलाव आहे हा. इथंच वाघाचे ठसे पण आहेत. ज्या ठिकाणी वाघ फिरला, ज्या दिशेने गेलेला आहे त्याच दिशेवर मी आता आहे, तलावाच्या जवळच आहे. इथले नागरिक आहेत माझ्यासोबत. नागरिकाच्या काय प्रतिक्रिया होत्या मी तुम्हाला दाखवलंय. मात्र आपण आता गावात जाऊ. कसं होतं वातावरण रात्रीचं, थेट गावात जाऊन बघू. मात्र आम्ही सांगतोय, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,37,00,000 व्ह्यूअर्स आहेत. परत सांगतो, आता सबस्क्राईब करा. आपण गावात जाऊ. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, 0 ग्राउंड रिपोर्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. 1 महिना झाला वाघ आहे परिसरामध्ये, आणि वाघाची लोकांमध्ये झालेली दहशत. नेमकं लोकांची काय मागणी आहे बघूया आपण थेट. लोकांना काय वाटतं? तुम्ही होता का रात्री इथं? हो. काय नाव तुमचं? रोहित भडके. बरं. काय कशी परिस्थिती मिळाल्यानंतर सगळ्याच्या अगोदर आम्ही 2-3 आलो होतो अगोदर. मग हळूहळू सर्वजण जमा झाले, कॉन्टॅक्ट केले, गावात सगळ्यांना कल्पना दिली. मग ते सगळे आले. आम्ही आलो त्यावेळेस म्हणजे तो तिथून आतमध्ये आला होता. तो पाण्यातून तिथे गेला, पण आम्हाला म्हणजे ते पाण्यातून जाईन असं वाटलं नव्हतं. मग आम्ही ह्या दिशेने इकडे आलो होतो. त्यावेळेस तिथं ते संध्याकाळी पानकोंबड्या जे तळ्यामध्ये असतात त्या तिथं कालवा करत होत्या, पण ते आम्ही दुर्लक्ष केलं की म्हणजे तिथं नसेल असं वाटलं. पण ती पाण्याच्या दिशेतूनच आता परत ही ठशाच्या ह्याने निदर्शनास आलं. वन विभागाला कळवलं, ते म्हणले तुम्ही घरी जावा, कुणी तिथं थांबू नका, काय नका. आता इथं आता खेडेगावात काय झालंय, पहिलं सगळे गावात राहत होते, आता प्रत्येक जण शेतात राहत आहे. कोणी बाहेर झोपलेलं आहे, जनावरे असतात ही. मग ह्यांना कोणी सतर्क करायचं. मग ह्या माहितीसाठी आम्ही त्यांना फोन केला, पण त्यांचं खरंच ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय. अच्छा. मग ते सकाळी आल्यानंतर आता वाघ रात्री येऊन गेला, आता सकाळी येऊन हे ठसे मग आम्ही बी रात्री बघितले, त्यांनी पण तेच केलं. मग हे काम काय करतात नेमकं, ह्यांचं म्हणजे काम करण्याची पद्धतच काय समजत नाही. काय करा, तुमची काय मागणी? मागणी काय नाही, ह्यांचं स्पष्ट दुर्लक्ष होतंय. तुम्ही जर रात्री आलात, गाववाल्यांना धीर द्यायचं काम कोणाचं आहे? त्यांनी माहिती दिली, त्यांनी येऊन जर माहिती दिली तर आम्हाला धीर भेटतो ना. त्यांनी काहीच रिप्लाय नाही दिला, तुम्ही जावा झोपा, तुम्ही असं करा, मग ते आम्हालाच बघावं लागेल ना. म्हणजे जसा हल्ला झाला किंवा ते येतोय जातोय ते आम्हालाच तोंड द्या. त्यांच्याकडून अपेक्षा म्हणजे करणं हे मला तर वाटतं मूर्खाची लक्षण आहे. त्यांच्याकडून अपेक्षा कुठलीच करू नका. आपापली काळजी स्वतः घेणं हे आम्ही अनुभवलंय. तर सर्वांनी आपली काळजी स्वतःच घ्या. ते काय करू शकत नाहीत असं मला तरी वाटतंय.
बघा इथं ज्या ठिकाणी आता वाघ आला त्या परिसरामध्ये पकडण्यासाठी याच गाड्या आलेल्या आहेत आणि इथं हे जे आहे पुण्याची रेस्क्यू टीम आहे ही गाडी आहे आणि या गाडीमध्ये अधिकारी त्यांचे पकडणारे अधिकारी आहेत. हे पण गाडी आहे इकडे, या पण गाडीत आलेले आहेत. इकडे पाठीमागे दाखवा, इथं पण पाठीमागे एक गाडी आहे. आता या पण गाडीत टीम आहे त्यांची जे इथं वाघाला पकडण्यात येणार आहे. याच गाडीमध्ये बघा इथं हे दाखवत आहे आपण इथं बघा इथं वाघाचं चित्र पण आहे या गाडीमध्ये आणि रेस्क्यू टीम ही या ठिकाणी आलेली आहे. इथं आतमध्ये पिंजरा आहे त्या गाडीमध्ये, वर पण हे वेगळ्याच गाड्या आहेत ज्या वन विभागाच्या गाड्या आहेत. इथं बघा ही पण गाडी आहे आणि या गाडीमध्ये सुद्धा ते अधिकारी जे आहेत ते वाघाला पकडण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, सुकटा भागात आहेत आणि याच ठिकाणी ह्या गाड्या पोहोचलेल्या आहेत. ताफा जो आहे हा पुण्याचा आहे. पुणे या ठिकाणी इथं रेस्क्यू टीम आलेली आहे आणि आता ह्या वाघाचा शोध घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. कधी वाघ पकडतात हे सुद्धा पाहणगरच्या गाड्यामध्ये अधिकारी होते. मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेऱ्यापुढे येण्याला टाळलेलं आहे. बघूया आपण नेमकं आता हे वाघ कधी पकडतात हे पाहणं गरजेचं आहे. मात्र ज्या गाड्या आल्या होत्या या ठिकाणी परिसरामध्ये रेस्क्यू टीम आलेली आहे पुण्याची, वाघाला कधी पकडतात याची प्रतीक्षा या गावातील नागरिकांना लागलेली आहे. भागातील जिल्ह्यातील नागरिकांना, शेतकऱ्यांना या वाघाची प्रतीक्षा लागलेली आहे. वाघ कधी पकडणार हे पाहणं गरजेचं आहे. मात्र आता गावात जाऊ आपण, लोक गावातले काय म्हणतात बघूया आपण. बघा सुकटा गावामध्ये मी पोहोचलोय आता आणि या गावाच्या बाजूला म्हणजे गावालगतच तलाव आहे आणि पूल आहे. त्या पुलावरून रात्री वाघ दिसला, वाघाचा व्हिडिओ केला, व्हायरल झाला. या गावातले लोक अख्खी रात्रभर जागे होते, काट्या कुराड्या बॅटऱ्या वाघ शोधण्यासाठी. मात्र यांना दिसला नाही पुन्हा, फक्त ते कॅमेऱ्यात एकदाच दिसला. आता तो नेमकं त्याबद्दल लोकांच्या मनात काय आणि इथले लोक नेमकं रात्री परिस्थिती कशी होती आपण थेट जाणून घेणार आहेत. आता मी सुकटा गावात आहे. काय नाव आहे मामा तुमचं? युवराज महादेव कलांडे. कुठं होता रात्री? सडकीवर, रोडवर. झोपला का नाही? बघा नाही झोपलो. डोळे लाल झाले तुमचे? नाही झोपलेलो. का बरं? वाघामुळे. तुम्हाला दिसला? तासा तेव्हा दिसला ना. तुम्ही बघितलं का? हो. कुठं? तिथे रोडवर. नाही म्हणतात की लोक? हा दिसलाय. हा खोटं बोलतात काही जण. बरं काय बरं वाघ इथं राहायला पाहिजे असं डोंगरात का नाही राहायला पाहिजे? डोंगरात राहायला पाहिजे. आणि आता देवाला ही काड्या आलेले तलाव आहे तो तलाव पाणी पिणार येणारच की तो वाघ तिथं. पण या पाहिजे येऊन जाईन त्याने. पण काय झालं? नुकसान काय झालं नुकसान आहे बघा? अरंगडीला इकडं जनावर खाते. मग आता तासच असते काही बी दाऱ्यावर जातात लोक. मग कसं बेजवा जेवायला? परिस्थिती कशी होती रात्रीची? परिस्थिती काहीच नव्हती. इथून गेलं खाली दिसल्यावर. कुठं होता तुम्हाला कसं कळालं तिथं वाघ आलेला? हे आलती ना गाडी. कुठली गाडी आली? ह्याची गाडी कुठली होती? बँजो. हा कुठं होतं तुम्ही? कुठं होते त्यावेळेस? इथं रोडवर होतो. किती वाजता? 9-10 वाजता असेल. तेच की 9-10 वाजता म्हणजे रोडवर 12 वाजले ना. किती वेळ जागा होता पुन्हा? रात्र जागा होत पाठपर्यंत. बँडवाले कुठले होते ते? पाठवायचे का कुठले होते? हा हो काय म्हणले? ते आम्ही घरीच होतो पण हे कालवा झाल्यावर इकडे आलोच ना पुन्हा. आणि इकडे आल्यावरती मोबाईल मध्ये व्हिडिओ काढलेलं सगळ्याच्याच मोबाईलवर गेलं ना. मग समजीच काय कोणी कोराड घेऊन, कोणी काटे घेऊन, कोणी इकडे तिकडे बॅटरी घेऊन बघतच होती. बरं ते आम्हाला म्हणजे शेतकऱ्याला भीतीच आहे ना आता सध्या. की दार आहेत, जनावर आहेत रानाने, काय म्हणून नाही आमचं. किती वाजता आले वन विभागाचे लोक? सकाळी आली होती. मग रात्री? रात्री काय आम्ही शेतकरी लोक गावकरी फिरत होतो. मग काय पुन्हा मग वैतागून तिकडे गेल्यावर पुन्हा काय रातभर थोडे मागे फिरत आज झालं. काय वाटतं बरं आता इथं वाघ पकडला पाहिजे का त्याने? वाघ तर पकडायला पाहिजे, नाही तर इथनं हुसकून तरी जायला पाहिजे ना. काय नुकसान होतं त्याच्यामुळे? आता नुकसान जनावर बांधलेले असतात. जनावरांपाशी काय शेतकरी जागात बसलेला नाही ना. हे दाऱ्यावर आहेत, कोणी बायापोर आहेत, लेकर आहेत दाऱ्यावर. कोण समजा शहाणत माणूस दाऱ्यावर असं नाही ना की कोणी बी दाऱ्यावर जाऊ शकते. जसं ऍडजस्ट प्रमाणे करावंच लागते ना. मग आता ती काय साधे का भ्याच की जीवाला. होय काय म्हणले तुम्ही? तुम्ही होता का रात्री? हा मी रात्री होतो. कुठं होता? गाडीमध्ये होतो.
पोरावाने पाहिला कुठल्या नंतर गाडीत होता तुम्ही? बेंजीच्या गाडीत तुम्ही त्या ज्या म्हणजे ज्यांनी व्हिडिओ केला त्यांच्यासोबत होता का? हा त्यांच्या सोबत होतो. बरं, काय नाव तुमचं? राजेश लक्ष्मण पालके. बरं, व्हिडिओ कोणी केला ते? व्हिडिओ आमच्या माणसाने केलता. कोणी आहे? आता ती गाडीतली माणसं होती, बाहेरची माणसं होती ती, हं. पण त्यांनी व्हिडिओ केला. मी त्या गाडीत बसलो होतो. हं. त्यांनी अगोदर म्हणले वाघ वाघ, मग आम्ही बघायला चालू केल्यानंतर परत त्यांनी व्हिडिओ काढला. हं. मग आम्ही पुढे येऊपर्यंत खाली उतरला, रोडच्या खाली हं. निघून गेला तेव्हा. हं. आम्ही पुढे येऊन इथं थांबलो, तिथं कालवा केला, माणसाला जाऊ दिलं नाही पुढं. तुम्ही बँजो आहे का तुमच्याकडे? हा, बरं मी बँड वाजवतो पण बँजीच्या गाडीत आलतो. बरं, त्या माणसाच्या गाडीत त्या माणसाचं नाव वगैरे माहिती आहे नाही 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 माहित. सोबतीच्या माणसाचं नाव कसं? नाही आता मी बँड वाजवतो, ते ढोली वाजवले. ते वेगळे, मग एकत्रित गाडीत आले. कुठं गेलता कार्यक्रमाला? कार्यक्रमाला इकडं भूमच्या पलीकडे गेलो. बरं, खरी आहे घटना ही? हा खरे आहे. मग पकडलं पाहिजे का बा? वाघ पकडला पाहिजे, नाही तर मग बाहेर पाठवला पाहिजे. सगळे दहशत निर्माण झाली इथं. रात्रभर माणसं झोपलेले नाहीत, जागीच आहेत. बरं, पण नंतर दिसला नाही तेव्हा, असं खाली ह्या साईडला गेला, तळ्याच्या साईडला. तिथून पुढे कुठे गेला माहित नाही. चौकट बघितलं पण नाही सापडला. बघा सुकटा गावात काय म्हणता मामा? इथलेच आहेत का तुम्ही? आम्ही नव्हतो? काय चर्चा तर माहिती झाली काय? काहीच नाही. तिकडे गेलं अहो, तुम्हाला चर्चा वगैरे काय माहित नाही? हो, तुम्हाला माहित आहे? रात्री आलेलो. चर्चा काय माहिती नाही, पुण्याहून आलेलो. हो, तुम्हाला नाही काय माहिती, काहीच माहिती नाही? आहे तर सुकट्याला म्हणते काय माहिती. हं? गोनवाडीचे ते. बरं, कुठले तुम्ही? कुठले? आम्ही डोकरवाडी. बघा सुकटा गावामध्ये 2 महिन्यात मिळाला होता आम्हाला. कुठे मिळला होता? गोनवाडीला. बरं, स्वतःच्या रानात मिळाला होता. त्या अख्या गावाला लाभाड केला आम्हाला. कुठं ठरवलं? हो, खोटं ठरवलं. का बरं? म्हणले नाही म्हणली बिबट्या. पण आम्ही दोघांना रुपये करून बघितला होता समक्ष दारात. म्हणजे बघा भूम तालुक्यामध्ये नेमकं काय घडलं. तारीख 23 जानेवारी 2025, वेळ रात्री संध्याकाळची 2:45 वाजण्याची. अख्खं गाव जागं, परिसरातले लोक सुद्धा या परिसरात आले. तलाव आहे सुकटा गावाच्या बाजूला आणि नेमकं वाघ रस्त्यावर दिसला, त्याचा व्हिडिओ केला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. भूम तालुक्यामध्ये नेमकं काय घडलं, विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. मात्र आम्ही सुद्धा तुम्हाला आवाहन करतो, ज्यावेळेस असे वन्यजीव प्राणी दिसतात त्यावेळेस त्या प्राण्यांना तुम्ही डवचू नका. कारण एखाद्या प्राण्याला तुम्ही जर इजा पोहोचली किंवा त्याला इजा होऊ शकतो, त्याच्यामध्ये त्याचा जीव जाऊ शकतो, किंवा जर प्राणी खवळला तर माणसावर सुद्धा हल्ला होऊ शकतो. त्याच्यामुळं एखादा प्राणी दिसला, वाघ दिसला, बिबट दिसला तर त्याला काही असं मारहाण करू नका किंवा त्याच्या आजूबाजूला गोंधळ करू नका, जेणेकरून तुमच्या गोंधळामुळे कोणातरी प्राण्याचा जीव जाऊ नये याची तुम्ही नक्की काळजी घ्या. वन विभागाचे अधिकारी त्याचा प्रयत्न करतात पकडण्याचा, मात्र आणखीन त्याचा शोध लागलेला नाही, त्याच्यावर नजर ठेवतात. चंद्रपूर या ठिकाणची ताडोबाची टीम आली होती वाघ पकडायला, मात्र त्यांना सुद्धा वाघ सापडला नाही. आता पुण्याची टीम आलेली आहे आणि पुण्याची जी टीम आहे ते सुद्धा वाघ पकडण्याचं सध्या वाघाचा शोध घेत आहेत. त्याचे काही नियम असतात, सहज कुठला प्राणी पकडता येत नाही, त्याला वेळोवेळी त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं किंवा काहीचे त्यांचे नियम असतील, त्यांचं ते सध्या काम सुरू आहे. मात्र 1 महिना झालं या परिसरामध्ये वाघानं अनेक जनावरांची शिकार केलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. वाघाला राहण्यासारखा इथं डोंगर नाही, परिसर एवढा मोठा नसल्यामुळं वाघाला पकडावे अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जाते. अख्खं गाव जागं आणि त्या गावातच मी पोहोचलो. काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, वाघ आलेला परिसर, सुकटा, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.